नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात येणारे जीके या विषयासंदर्भातील प्रश्न व त्याची उत्तरे. तत्पूर्वी तुम्ही जर संध्या खेत्री या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 26. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 25 पर्यंतचे प्रश्न बघितले होते. या व्हिडिओमध्ये आपण 26 ते 50 पर्यंतचे प्रश्न बघूयात. चला, प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने प्रशासनाचे भारतीयकरण केले? बघा, खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने प्रशासनाचे भारतीयकरण केले? तर प्रशासनाचे भारतीयकरण कोणत्या अधिकाऱ्याने केलेले आहे? तर ते लॉर्ड रिपन यांनी केलेले आहे. पर्याय क्रमांक बी, लॉर्ड रिपन. तसेच जर हा पण प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारलेला आहे बघा, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक सुद्धा म्हणून लॉर्ड रिपनलाच ओळखले जाते. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 27. विष्णू शास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेचा प्रभाव खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकावरती होता? बघा, विष्णू शास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेचा प्रभाव खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकावरती होता? तर विष्णू शास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेचा प्रभाव हा गोपाळ गणेश आगरकर यांच्यावर होता. पर्याय क्रमांक 3, गोपाळ गणेश आगरकर. प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कोणाला विदर्भामध्ये विद्यार्थ्यांचा टिळक म्हणून ओळखले जाते? बघा, खालीलपैकी कोणाला विदर्भामध्ये विद्यार्थ्यांचा टिळक म्हणून ओळखले जात असे? कोणती व्यक्ती अशी आहे की जो विदर्भ भाग आहे त्या विदर्भ भागामध्ये त्यांना विद्यार्थ्यांचा टिळक म्हणून ओळखले जात असे? तर ते कोण आहेत? सिद्धनाथ काणे. पर्याय क्रमांक सी, सिद्धनाथ काणे. प्रश्न क्रमांक 29. इसवी सन 1933 मध्ये भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? बघा, इसवी सन 1933 मध्ये भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? महर्षी वीरा शिंदे. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 30. हिंदुस्थानसाठी पार्लमेंट असावी अशी मागणी सर्वप्रथम खालीलपैकी कोणी केल्याचे आढळून येते? बघा, हिंदुस्थानसाठी पार्लमेंट असावे अशी मागणी सर्वप्रथम खालीलपैकी कोणी केल्याचे आढळून येते? तर कोणी केल्याचे आढळून येते? गोपाळ हरी देशमुख. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 31. सर्वात दक्षिण बाजूस असलेले बेट कोणते? बघा, सर्वात दक्षिण बाजूस असलेले बेट कोणते? तर ते कोणते बेट आहे? ग्रेट निकोबार. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 32. वेळणेश्वर पुळण कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, जी वेळणेश्वर पुळण आहे ती कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर वेळणेश्वर पुळण ही काय आहे? रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 33. कुंभा घाट कोणत्या 2 जिल्ह्यांना जोडतो? बघा, जो कुंभा घाट आहे तो खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्यांना जोडतो? हा बहुतेक इथे कुंभा घाट नाहीये. कुंभार घाट खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्यांना जोडतो असा प्रश्न आहे तो. तर कुंभार घाट हा सातारा व पुणे या 2 जिल्ह्यांना जोडतो. पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 34. बाळेश्वर डोंगर रांगा कोणत्या 2 नद्या दरम्यान आहेत? बघा, बाळेश्वर डोंगर रांगा कोणत्या 2 नद्या दरम्यान आहेत? तर त्या गोदावरी व प्रवरा या 2 नद्या दरम्यान आहेत. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 35. खालीलपैकी कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? बघा, खालीलपैकी कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिपुंज प्रदेश म्हणून ओळखला जातो? तर गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश हा जो आहे हा हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 36. धवल क्रांती कोणत्या विषयाशी संबंधित आहे? बघा, धवल क्रांती जी आहे ती कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर धवल क्रांती ही दूध उत्पादनाशी संबंधित आहे.
तसेच श्वेत क्रांती ही सुद्धा काय आहे की दूध उत्पादनाशीच संबंधित आहे. पर्याय क्रमांक बी दूध उत्पादन. प्रश्न क्रमांक 37 पालघाट खिंड कोणत्या 2 पर्वतरांगामधून जाते? बघा, पालघाट खिंड कोणत्या 2 पर्वतरांगामधून जाते? तर ती पश्चिम घाट व निलगिरी या 2 पर्वतरांगामधून जाते. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 38 नर्मदा व तापी या नद्यांना कोणती डोंगर रांग वेगळी करते? बघा, नर्मदा व तापी या नद्यांना कोणती डोंगर रांग वेगळी करते? तर ती कोणती डोंगर रांग वेगळी करते? सातपुडा ही डोंगर रांग वेगळी करते. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 39 जेतापूर बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, जे जेतापूर बंदर आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जेतापूर बंदर हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 40 10 डिग्री चॅनल कोणत्या बेटादरम्यान आहे? बघा, जे 10 डिग्री चॅनल आहे ते कोणत्या बेटादरम्यान आहे? तर ते कोणत्या बेटादरम्यान आहे? अंदमान व निकोबार. पर्याय क्रमांक बी अंदमान व निकोबार. प्रश्न क्रमांक 41 महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाची स्थापना कधी झाली? बघा, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाची स्थापना कधी झाली? तर ती कधी झालेली आहे? हा प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारलेला आहे. बघा, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाची स्थापना ही 1972 झालेली आहे. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? हा पण प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. बघा, खालीलपैकी राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर ते कोण असतात? मुख्यमंत्री असतात. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? बघा, खालीलपैकी नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? हे पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 44 राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? बघा, राज्यसभेचे हा पण प्रश्न IMP आहे, कारण की खूप परीक्षेला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 45 राज्यपालपदी नियुक्ती होण्यासाठी किमान वय किती वर्ष असावे लागते? राज्यपालपदी नियुक्ती होण्यासाठी किमान वय किती वर्ष असावे लागते? तर 35 वर्ष हे काय होत असते? राज्यपालपदी नियुक्त होण्यासाठी आवश्यक वय असते. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 46 राज्यघटनेतील कोणता भाग राज्य शासनाशी संबंधित आहे? बघा, राज्यघटनेतील कोणता भाग राज्य शासनाशी संबंधित आहे? तर राज्यघटनेतील जो 6वा भाग आहे हा राज्य शासनाशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 47 सार्वजनिक उपक्रम समिती स्थापन करण्याची शिफारस उपक्रम समिती स्थापन करण्याची शिफारस कोणत्या समितीने केलेली आहे? बघा, जी सार्वजनिक उपक्रम समिती असती ती स्थापन करण्याची शिफारस जी आहे ती कोणत्या समितीने केलेली आहे? तर ती कृष्ण मेनन या समितीने केलेली आहे. पर्याय क्रमांक बी कृष्ण मेनन. प्रश्न क्रमांक 48 संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदान्वये राष्ट्रपती धनविधेयकाची संमती देतात? बघा, संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदान्वये राष्ट्रपती धनविधेयकाची संमती देतात? तर कलम 111 नुसार संविधानाच्या राष्ट्रपती काय करत असतात? धनविधेयकाची संमती देत असतात. पर्याय क्रमांक 104 डी कलम 111. प्रश्न क्रमांक 49 कोणत्या आणीबाणीच्या काळात संसदीय कायद्याद्वारे लोकसभेचा कार्यकाळ वाढवता येतो? बघा, खालील कोणत्या आणीबाणीच्या काळात संसदीय कायद्याद्वारे लोकसभेचा कार्यकाळ वाढवता येतो? तर राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात संसदीय कायद्याद्वारे लोकसभेचा कार्यकाळ काय होत असतो? वाढवता येत असतो. पर्याय क्रमांक ए.
प्रश्न क्रमांक 50. कोणत्या घटना दुरुस्तीने अधिकृत भाषांची संख्या 22 झाली? बघा, कोणत्या घटना दुरुस्तीने अधिकृत भाषांची संख्या 22 झाली? तर ती 92वी जी घटना दुरुस्ती आहे 2003ची, त्या घटना दुरुस्तीने अधिकृत भाषांची संख्या ही काय झालेली आहे? 22 झालेली आहे. पर्याय क्रमांक बी. विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी संध्या खेत्री या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.